नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्वच्छ दूध निर्मिती। सध्या दूध बाजारातील स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। काही दुधाच्या पिशवीवर दुधातील रासायनिक घटकाची नोंद केलेली आढळून येते। काही दिवसानंतर पिशवीवर जीवजंतूची संख्येची नोंदसुद्धा होऊ शकेल। प्राथमिक स्तरावर स्वच्छ दूध निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ताजे दूध निसर्गतः काही वेळा 30 मिनिटे धारुष्ण असते व त्यात जीवाणूची संख्या कमी असते। त्यानंतर त्यातील जीवाणूची संख्याची वाढ झपाट्याने होत असते। त्याकरता त्या जीवाणूच्या वातावरणातील 38°C तापमानाला खूपच उपयोगी असते व वातावरणाच्या संपर्कात येताच ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होते व दूध नासणे व आंबट होणे दुधामध्ये घडून दिसून येते। स्वच्छ दूध निर्मिती करत असताना सर्वप्रथम गोठा स्वच्छ असावा। कुठल्याही कोण्यामध्ये घाण किंवा ओलावा किंवा कोळिष्टकाचे जाळे नसावे व गोठा नेहमी कोरडे असावे। स्वच्छ दूध निर्मितीसाठी वैरण ताजे व तणमुक्त असावे। तसेच पिण्याचे पाणी, खाद्य नेहमी चांगले असावे। दूध काढताना व्यक्तीचे नखे काढलेले असावे। त्यानंतर स्वच्छ हात धुतलेले असावे। त्यानंतर डोक्याचे केस पूर्णपणे कापडाने किंवा टोपीने झाकणे हे आवश्यक आहे, जेणेकरून दुधात ते केस पडू नये व स्वच्छ दूध निर्मिती होण्यास मदत होईल। दूध काढणाऱ्या व्यक्ती गाय किंवा म्हैस याच्या डाव्या बाजूला बसून दूध काढण्यास बसावे व दुधाळ जनावराचे कास स्वच्छ व कोमट गरम पाण्याने धुवून घ्यावे व पोटॅशियम परमॅंगनेट या द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावे। त्यानंतर कोरड्या कापडाने ते पुसून घ्यावे। दुधाचे भांडे स्वच्छ व निर्जंतुक असायला पाहिजेत। दुधाचे भांडे घेतेवेळेस प्लॅस्टिकचे घेऊ शकता, अन्यथा स्टीलचे घेऊ शकता, अन्यथा ॲल्युमिनियमचे घेऊ शकता। दूध काढताना सुरुवातीचे 2 धारा स्वतंत्ररित्या भांड्यामध्ये काढावे, कारण त्या सुरुवातीच्या दुधाच्या धारामध्ये जीवाणूची संख्या हे मोठ्या प्रमाणात असते। दूध काढताना आजूबाजूचे वातावरण शांत असावे व दूध काढण्याची प्रक्रिया जी आहे 6 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण करावे। पूर्ण होताच गाय व म्हैस यांचे 4 सडे पोटॅशियम परमॅंगनेट या द्रावणामध्ये बुडवावे, जेणेकरून स्तनदाह व म्हणजेच मॅस्टायटिस हे रोग होण्यापासून बचाव होईल। दूध काढून झाल्यानंतर लगेचच दूध थंड करण्यासाठी किंवा शीत करण्यासाठी रेफ्रिजरेशनमध्ये ठेवावे। दूध काढून झाल्यानंतर गाय व म्हैस यांना लगेचच जमिनीवर बसू देऊ नये, कारण जे दूध नलिका असते, दूध नलिके वाटे जीवाणूचं शिरकाव होऊ शकतो व त्यामुळे जनावरांना मॅस्टायटिस हे रोग होऊ शकतो, म्हणजे स्तनदाह। दूध काढताना नेहमी जनावरांचा हिरवा चारा, खाद्य किंवा आंबोन खायला द्यावे, जेणेकरून जनावरे ते खात असताना त्या खाण्यामध्ये मग्न असतात व आपल्याला दूध काढते वेळेस योग्य व सोयीस्कर होईल। दुधाचे भांडे नेहमी स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे किंवा ॲल्युमिनियमचे असायला पाहिजे, कारण तांब्याचे भांडे हे वापरू नये। तांब्याचे भांडे वापरल्यास त्यामुळे दूध जास्त काळ साठवल्यास त्या दुधास हिरवे रंग किंवा कडवट प्रकारचे चव दुधामध्ये येते। दूध साठवताना दुधाचे भांडे पूर्णतः भरू नये, कारण दुधात खेळती हवा असल्यास त्या धातूच्या भांड्याचे दुधावर परिणाम होत नाही। आजारी जनावरांचे दूध शेवटी व वेगळ्या भांड्यामध्ये काढावे। यावरील सर्व बाबी स्वच्छ दूध निर्मिती करतेवेळेस फायदेशीर ठरतील। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा।